पुण्यातल्या औंध परिसरामध्ये 4 दिवसांपूर्वी बिबट्या दिसला होता आणि त्यानंतर अनेक AI फोटो सुद्धा बिबट्याचा वावर म्हणून प्रसिद्ध होत होते आणि त्याच्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। वन विभागाकडून यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। गोखलेनगर या परिसरात सुद्धा वन विभागाच्या परिसरात मोठ्या शाळा आहेत आणि त्या शाळेसाठी सूचना जारी करावी अशी मागणी नागरिक करतात। पुण्यातल्या औंध परिसरामध्ये गेल्या 4 दिवसापासून बिबट्याचा जो वावर आहे तो दिसला होता आणि त्यानंतर बिबट्याचे कुठलेही ठसे आम्हाला दिसले नसल्याचं वन विभाग म्हणते। मात्र नागरिकांमध्ये मोठी भीती आहे आणि त्यामुळे एखादी ॲडवायझरी तयार करावी, ती सर्वसामान्यांना द्यावी अशी मागणी होतीये। खरं तर कालपासून जे आहे ते अनेक AI जनरेट बिबट्यांचे जे फोटो व्हिडिओ आहेत ते प्रसार माध्यमामध्ये सोशल मीडियामध्ये पाहायला मिळतात आणि त्यामुळे वेगळी भीती निर्माण झाली आहे। मात्र या सगळ्यावरती वन विभागाकडून काहीतरी उपाययोजना करणं अपेक्षित आहे, तशी मागणी नागरिक करतायत, मात्र त्यांना प्रतिसाद मिळत नाही। आपल्यासोबत हे सगळे औंध भागातले नागरिक आहेत। वेताळ टेकडी बचाव कृती समितीचे हे सगळे सदस्य सुद्धा आहेत। काय नेमकं तुम्ही वन विभागाकडे मागणी केलेली होती, काय उत्तर आहे? साहेब, आपण पुण्यामध्ये आहोत, जे स्मार्ट पुणे म्हणून ओळखलं जातं। त्या स्मार्ट पुण्यातल्या औंध या भागातला स्मार्ट परिसरात बिबट्या दिसून आज 4 दिवस झाले। 4 दिवस झाले तरी अधिकृत अशी माहिती वन विभागाकडून येत नाहीये की बिबट्या खरं दिसलाय, तर मग 4 दिवसापासून त्याचं पुढे काय झालं, त्याचा मागमूस काय लागत नाहीये। सगळ्यात दुसरा अजून एक महत्त्वाचा असा की आम्ही त्यांना ॲडवायझरी मागितली, तर त्यांनी आम्हाला ही ॲडवायझरी पाठवली की ज्यात असं लिहिलंय की शेतावर जाताना हातात कोयते घेऊन किंवा एखादा हत्यार घेऊन तुम्ही जात जा। बरं, ही ॲडवायझरी आहे शेती भागातली आहे, ग्रामीण भागातली आहे। शहरात ही लागू पडली तर शहरातल्या लोकांनी उद्या कोयते घेऊन पेरायचे का? आधीच पुणे शहरात कोयता गँगचा उच्छाद झालेला आहे। हे नवीन प्रकरण, मग याची जबाबदारी कोणी घ्यायची? तर काय येतात अधिकाऱ्यांशी जेव्हा आम्ही बोलतो ना, तर अधिकारी फक्त उडवाउडवीची उत्तरं देतात। त्यांचं असं म्हणणं येतंय की आम्ही ॲडवायझरी ही मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे, पण मीडियाच्या माध्यमातून लोक म्हणतात, पण किती लोक मीडिया बघतात, किती लोक बातम्या बघतात, हा एक महत्त्वाचा विषय ना। आणि आता तुम्ही किती दिवस झालं व्यायामला येता? यापर्यंत कमीत कमी 25 ते 30 वर्ष आले। आता भीती वाटते का? हो, थोडी भीती वाटायला लागली ना। आता लोक सांगतात, चर्चा झाली तर थोडी भीती वाटतीच आहे। तर यायला का आज जायला नको वाटायला लागले आता। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।